मित्रमैत्रिणींनो, पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा. कॉकरोच जनता पार्टीची आज जयपूरमध्ये सभा होती. सभा म्हणण्यापेक्षा यांचं आंदोलन होतं. या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहे अभिजित दिपके यांना मारहाण झालेली तुम्ही आता या व्हिडिओत बघितलं असेल. हे बघा, आता परत एकदा दिसेल तुम्हाला. आज जयपूरमध्ये हे आंदोलन असताना ही जी मारहाण झालेली आहे, याच्यावरून काय लक्षात येतं? याच्यावरून एकच लक्षात येतंय की काही लोक आज देशामध्ये असे आहेत की ज्यांना शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं वाटत नाही. नीटचा पेपर फुटला, ते काय वाईट झालं असं कोणाला वाटत नाही. त्या पेपर फुटीमुळे 21 विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलं, तेही चुकीचं आहे असं वाटत नसलेले हे लोक आहेत. खरं तर कॉकरोच जनता पार्टीचं तुम्ही बघत असाल गेल्या 8-10 दिवसापासून, म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्याच्यानंतर देशभरामध्ये त्यांचे आंदोलनं इतके यशस्वी होत आहेत, इतके गर्दी खेचत आहे. तुम्ही पुण्यातलं आंदोलन बघितलं असेल, भयंकर गर्दी होती या ठिकाणी. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते सगळ्या वयोगटातले लोक आलेले होते, जास्तीत जास्त तरुण होते. त्याच्यानंतर हैदराबादला खूप मोठं आंदोलन झालं, बंगळुरूमध्ये आज आंदोलन होतं, अमृतसरला होतं, लखनौला झालं आणि आजच राजस्थानमध्ये जयपूरला हे आंदोलन होतं. या ठिकाणी अभिजित दिपके आल्याच्यानंतर अर्थातच सोशल मीडियावर इतके फॉलोवर आहेत, त्या ठिकाणी लोक आनंदाने म्हणून त्यांना उचलून घेतात, खांद्यावर उचलून घेतात. 4-5 मुलं एकत्र येऊन आणि ते उत्स्फूर्तपणे होतं. असं उचलून घेतलेलं असताना आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आंदोलन आहे तिथे जात असताना अभिजित दिपकेच्या कानाखाली थाडकन कोणीतरी मारली. एकाने मारली असं नाही, दुसरीकडून काही लोक होते की जे तो खाली उतरू नये म्हणून धरून ठेवत होते. म्हणजे मारणारी एक व्यक्ती नव्हती, या ठिकाणी झुंड होती असं लक्षात येत आहे. म्हणजे तो व्हिडिओ जरी नीट पाहिला तर लक्षात येतं की काही टोळक्यांनी ते आलेले होते. अर्थात एकटा येणार नाही, कारण की त्यांनाही ती भीती असते, डरपोक असतात ते. मारल्याच्या नंतर पोलिसांनी काही केलं का हो? काय नाही केलं. अभिजित दिपकेला बाजूला घेतलं, त्यांच्या समर्थकांनीच बाजूला घेतलं. पण त्याच्यानंतर अभिजित दिपके यांचं स्टेटमेंट आलं, जे की फारच मॅच्युअर आहे मला असं वाटतं. ते म्हणाले की आओ, एक थापड काय, मी 100 खायलाही तयार आहे, 1000 खायलाही तयार आहे. आपला उद्देश आहे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या उद्देशापासून आपण ढळायचं नाही. ते म्हणतात की हे मारामारी, थापड विपड, वेगवेगळे विषय हे तुम्हाला मुद्दामून भरकटवण्यासाठी करतायत. म्हणजे जसं आज मारलं तर सगळीकडे मीडियावर ते येते. अनेक मुद्दे आहे की कॉकरोच जनता पार्टी हे जे युवकांना आकर्षित करताय त्याच्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करतायत की त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, ते आप फंडेड आहे, त्यांचे असे विचार आहे, ते उमर खलिदला सपोर्ट करतात, ते काय. आता ह्या कॉकरोच जनता पार्टी जी उत्स्फूर्तपणे एक गंमत म्हणून सुरू झालेलं होतं आंदोलन, ते इतकं वाढलं, त्यांनी काही लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून नेमलं आणि आज ते जे मागणी करताय, मी तर म्हणते की ते कोण आहे, काय आहे, आपसोबत असणे, केजरीवालच्या सोबत काम केलेलं असणं एखाद्या व्यक्तीनी. केजरीवाल का टेररिस्ट आहे का? 6 महिने जेलमध्ये राहून आलेला माणूस आहे तो, मुख्यमंत्री असताना. कोर्टाने सांगितलं की चार्जशीट फाईल होऊ शकत नाही, एक सुद्धा पुरावा देता आलेला नाही, एक सुद्धा. तर ह्या आपसोबतचा माणूस आहे. अरे असेल ना तो, आज जर का त्यांनी आपचा प्रचार केला तर मग आपण ठरवू की आपच्या सोबत जायचं की नाही. आज ती व्यक्ती, नीटचा पेपर फुटलाय, CBSE पेपर चेकिंगमध्ये किती घोळ आहे. तुमचे पोरपोरी CBSE पॅटर्नचा अभ्यास करत असतील ना, ते पण 10वी-12वी देणार आहेत. त्यांच्यासोबत अन्याय होऊ नये म्हणून हे आंदोलन आहे. उद्या जर असं झालं की कोणीतरी मंत्र्यांसोबत ज्यांचे लागेबांधे आहे त्यांनी आपल्या मुलांचे मार्ग अव्वाच्या सव्वा वाढवून ठेवले सेटिंग करून, आणि तुमच्या पोरांचे पेपरचे काही पानं इकडचे तिकडे केले, तर हा तुमच्या पोरासोबत अन्याय नाही? तो डिप्रेशनमध्ये जाणार नाही? अरे CBSEनी तेच केलं ना. तो तुम्ही बघितला असेल, सिद्धांत नावाचा मुलगा, सार्थक सिद्धांत, काय सांगितले त्यांनी? अद्वैत नावाच्या मुलाने काय सांगितलं? तो म्हणाला की मी रीचेकिंगसाठी माझे पेपर मागितले. आपल्याला तुमचे आन्सर शीट देतात ना ते पैसे भरून,
म्हणाला माझी आन्सर शीट ती नव्हती, 4-5 पानं माझे, काही पानं दुसऱ्यांचेच होते. म्हणजे हा टॅलेंटेड ज्यांनी सगळी उत्तरं लिहिली त्याचे पानं काढायचे, दुसऱ्याच्या पोराच्या पानाला लावायचे, मग मार्काची टोटल जी आहे ती जास्त होते. हे झालेलं आहे, हे दाखवून दिलेलं आहे, व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि हे जर पुढे होत राहिलं तर कसं होणार आहे या देशाचं, कसं होणार आपल्या या पुढच्या जनरेशनचं. हे पोरं डिप्रेशनमध्ये चालले, भविष्य अंधारात आहे असं वाटतंय त्यांना या देशामध्ये राहून. हे फार वाईट आहे. एखाद्या देशाचे तरुण युवक जर का हे विचार करत असेल की माझ्या देशात मला काय भविष्य आहे की नाही, त्याच्यासाठीचं हे आंदोलन आहे. या आंदोलनाला सपोर्ट प्रत्येकाने केला पाहिजे, भाजपमधल्या लोकांनी सुद्धा केला पाहिजे. का त्यांना चुकीला चूक नाही म्हणता येत? तुम्हाला काही तिथं कायमचं बसण्यासाठी नाही पाठवलं आहे. आपला सहकारी जर चुकीचं वागत असेल, त्यांना ते मत खातं सांभाळता येत नसेल, तर तुमची नैतिक जबाबदारी आहे त्यांना सांगणं की अरे बाबा नाही जमत आहे, चूक झाली, खाली उतरा. ह्या देशासोबत अशा प्रकारे काम करणं, देशाचा पैसा खाऊन तुम्ही जर का काम करत नसाल, नाकामयाब राहत असाल, तुमच्या नाकामयाबीमुळे 21 मुलं जर का मरत असतील, तर केवढे मोठे कलंक आहात तुम्ही या देशासाठी. त्याच्यामुळे पटकन राजीनामा दिला पाहिजे, हीच मागणी हे लोक करत आहेत कॉक्रोच जनता पार्टीचे. त्या मागणीला सपोर्ट प्रत्येकाने केला पाहिजे. मी आज त्यांच्यासोबत उभी आहे. उद्या त्यांचं चुकलं तर त्यांनासुद्धा बोलता येईल. पण आज हे काय लावलं आहे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर नंतर बघूया ना कॉक्रोच पार्टीचे कोण कसे आहे, कोणाचे विचार काय आहे. आज त्यांची मागणी काय आहे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. चुकीची मागणी आहे का काही? काही लोक व्हिडिओ बनवायला लागले म्हणे हे बीफ खाण्याला सपोर्ट करणारे लोक आहे. अरे भाजपचा मुख्यमंत्री आसामचा बीफ खातो, गोमांस खातो. गोव्यामध्ये भाजपचं सरकार आहे, रस्त्यावर बीफ विकलं जातं. आसाममध्ये भाजपचं सरकार आहे, बीफ विकलं जातं. त्या उत्तर प्रदेशमध्ये टॉप लेवलला पोहोचलंय ते बीफ विक्रीमध्ये. योगीचं सरकार आहे तिथे. काय तुम्ही लावलंय? देश तिसऱ्या याच्यावर चालला नाही तर काय खायचं काय नाही खायचं याच्यावर प्रश्न चाललेले आहेत. अरे त्या अन्नामध्ये चाललेली भेसळ ते बघा ना पहिले. बीफ खाणं हे काय भेसळयुक्त आहे का, विषारी आहे? नॉनव्हेज या तुम्ही जर का भूगोल पाहिला आणि इतिहास पाहिला ना, मानवी इतिहास, तर आपले पूर्वज जेव्हा कपड्याचाही शोध लागला नव्हता असेच फिरत होते जंगलाने आणि जे भेटलं ते खात होते. जंगलाला आग लागली त्याच्यात काही प्राणी मरून पडायचे, पक्षी मरून पडायचे, ते पण खायचे. भाजलेले त्यांना छान लागायचं. हे आपल्याला आलेले जे 2 सुळे दात आहेत ते कशासाठी? नॉनव्हेज खात होते आपले पूर्वज. त्याची खूण आहे ती. आणि त्याच्यामुळे काय व्हेज नॉनव्हेज ह्याच्यामध्ये पडू नका तुम्ही. आज देशाचे जे प्रश्न आहे ना, मी तर म्हणते त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या कॉक्रोच पासून ध्यान हटवणारे खूप लोक काय काय व्हिडिओ बनवायला लागलेले आहेत, त्याला मी सपोर्ट करत नाही. कोणी म्हणतात हे अण्णासारखंच होणार आहे. अरे अण्णांनी सरकार तर बदललं होतं ना, झाली त्याच्यानंतर अधोगती, त्याच्यात अण्णाचा काय दोष? या लोकांनी नीट काम नाही केलं, त्याच्यानंतर जनता झोपून होती. त्यामुळे आज जे काही चाललेलं आहे, सरकार बदलल्यावर बघून घेऊया ना यांना. आजच काय लावलंय हे अण्णा टू. एक तर तुम्ही म्हणता लोक रस्त्यावर येत नाही, आले बिचारे तर तुम्ही त्यांना नावं ठेवताय. आणि हे कोणी पाठवलंय ह्या लोकांना? हे आता होत राहील. मी तर म्हणते ठीक आहे, घाबरवण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात, पण तो घाबरला नाही, हे खूप चांगलं आहे. इतक्या पब्लिकमध्ये जाऊन सोपं नाही आहे. मी सुद्धा घरात बसून व्हिडिओ बनवते, पण बाहेर जाताना मला सुद्धा सेफ्टी बघावं लागते स्वतःची. आज तो एवढा गर्दीमध्ये फेस करतोय. राहुल गांधींचं सुद्धा मानावंच लागेल. भारत जोडो यात्रा केली 4000 किलोमीटर नॉर्थ ते साऊथ. लोकांना भेटले, गळाभेट केली, लोकांना डोक्यावर हात ठेवला, प्रेम दिलं. घराचा इतिहास काय आहे ते असून सुद्धा. त्यामुळे अशा निडर लोकांना मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे, निदान या देशाच्या भविष्यासाठी तरी. तर या सगळ्या गोष्टीवरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.